ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची, अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920114917. नमस्कार श्रोते हो, मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती आपल्या कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि आपल्या आई वडिलांच्या आठवणी आपल्याला सांगत असतात. या कार्यक्रमात आज अशा आठवणी सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहेत गुरुकुल स्कूलचे सर्वेसर्वा राजेंद्र चोरगे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या शाळेमध्येच आम्ही आलेलो आहोत आणि छान वाटतंय, पण हा शाळेचा सगळा परिसर बघून आम्हालाही तुमच्या बालपणात जावंसं वाटतंय, तुमच्या बरोबर तुमच्या आई वडिलांच्या आठवणींमध्ये रमावंसं वाटतंय. सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की आई वडील असं म्हणतात तेव्हा सगळ्यात पहिली येणारी आठवण कुठली? खरं तर आईची फार मोठी आठवण येते मला, कारण हे जे एम्पायर आहे ते आईची देण आहे. बर. कारण आई अजिबात शिकलेली नव्हती ओ. आणि काही न शिकता त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले, प्रामाणिकपणा दिला, व्यवसायाची पद्धत दिली, ते खरंच वाखाणण्यासारखी होती. आम्हाला सगळ्या भावंडांना शिकवलं. बर. आमचे वडील पोलीस मध्ये तसे. अच्छा. त्यामुळं सतत बाहेरचे व्याप असायचे, बदल्या वगैरे व्हायच्या. आणि आईनं शिक्षण नसताना शिक्षणाचं महत्व आमच्या 6 भावंडांना दिलं. बर. त्याच्यामुळेच आम्ही आज आशीर्वाद आईचे, वडिलांचे आशीर्वाद, त्यामुळेच आम्ही एवढं मोठं एम्पायर उभं करू शकलो. वा. खरं तर आईचे आशीर्वाद असतात, वडिलांचेही आशीर्वाद असतात, पण ना लहानपणी आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत नसतात. आपण बाल्यावस्थेतच असतो, खोडकर असतो. तर मला खात्री आहे तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणामध्ये अशा काहीतरी गमती जमती केलेल्या असतील की ज्यामुळे कदाचित वडिलांचा मार तुम्हाला मिळाला असेल. असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा. बऱ्यापैकी वडील कामानिमित्त पोलीस असल्यामुळे बाहेरच असायचे. आईची शिस्त जो होता प्रकार तो फार वाखण्यासारखा होता. आम्हाला आज जाणवतंय. म्हणजे जर चुकीचं वागलं किंवा चुकीच्या पद्धतीनं लोकांना त्रास दिला किंवा अभ्यास नाही केला तर जी पद्धत होती शिस्तीची ती फार म्हणजे आत्ताच्या काळात कुणालाच नसणार आहे ती. काय काय करायची काय आई? म्हणजे कधी कधी राग आल्यावर गरम उलटण्यानं सुद्धा आई मारायची. ओ. म्हणजे इतकं हे होतं. बर. कडक शिस्त होती. कधी कधी जेवण द्यायची नाही. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीनं ते सगळं आमच्यासाठी करायचे. त्यावेळेस तिला नंतर वाईट वाटायचं, रडायची, हा प्रकार व्हायचा. परंतु ते 6 भावंड आणि घर तसं पत्र्याचं आणि त्या साध्या घरात उत्पन्न कमी, अगदी प्रतिकूल परिस्थिती, अशात सुद्धा हे सगळं पैशाचं नियोजन, शिक्षण नसताना पगार त्या काळात सुरुवातीला 100-150 रुपये वडिलांना. हो खरंय. मग एवढं सगळं नियोजन म्हणजे हे खरंच हॅट्स ऑफ आहे माझ्या. अगदी. म्हणजे तुम्ही म्हणालात ते की शिक्षण नसताना एखादं गणित बसवायचं आणि घराचं संसाराचं गणित बसवायचं हा खूप मोठा टास्क त्यावेळेला सगळ्या महिलांनी केलेला आहे आणि तो तुमच्याही आईने तसाच केलेला आहे. जेवढं शिस्त लावण्याचा आई प्रयत्न करते तेवढीच ती आपल्या पोरांवर माया सुद्धा करते आणि तिला बरोबर माहिती असतं आपल्या कुठल्या पोराला काय आवडतं, काय त्याच्या आवडीचं आहे. तसं तुमच्या आवडीचा आईच्या हातचा पदार्थ कुठला? आई शिरा चांगल्या पद्धतीने करून द्यायची. मला आईचा शिरा हा पदार्थ फार आवडायचा. बर. आणि तिचं आईचं जे प्रेम त्यात असायचं ते खरंच अजूनही त्याची चव माझ्या जिभेवर आहे. वा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण देताना आई आम्हाला शाळेत ज्यावेळेस सोडायला जायची. बालवाडी असायची पूर्वी, घरगुती बालवाड्या होत्या आणि प्रत्येक घराला पूर्वी 2 दारं ही असायची, बैठी घरं असायची. ज्यावेळेस आई मला पुढच्या दारानं सोडायची, मागच्या दारानं मी आईच्या अगोदर घरी यायचो. अशी परिस्थिती होती. बर. पण त्याच्यातून सुद्धा सगळ्यांना समज ज्या पद्धतीनं घडवत आम्हाला निर्माण केलं. वडिलांनी पण चांगली साथ दिली. महत्वाचं म्हणजे
आम्हाला सर्वांना जे आर्थिक परिस्थिती डाऊन असताना सुद्धा गरज ही शोधाची जननी असते म्हणतो हो. आपण. शिक्षण घेत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करायल्याशिवाय शिक्षण मिळत नव्हतं. बर प्रत्येकानं आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं अगदी पतंगी विकलेल्या आहेत, परत मिसरीच्या पुड्या असतात ना हो हो त्या सुद्धा चिटकवलेल्या आहेत. बर अंडी घरात कोंबड्या होत्या त्या अंडी विकण्याचं काम, अच्छा परत घराच्या शेजारी मोकळी जागा होती तिथं कोथिंबीर लावणं किंवा इतर काही भाज्या लावणं आणि त्या मंडईमध्ये जाऊन विकणं, असे अनेक पर्याय नव्हता त्याला खरंय, उत्पन्नाचं साधन वाढवं. खरंय अगदी. आणि यातूनच तुम्ही शिकत गेलात आणि आज खूप छान पद्धतीने तुम्ही शाळा डेव्हलप केलेली आहे. या गप्पा अशाच चालू ठेवूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची. अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 114917. तुम्ही सांगितलं की वडिलांची फिरतीची नोकरी होती, पण मग धाक जेवढा आईचा होता तेवढाच वडिलांचा पण होता का? वडील कमी वेळ असायचे म्हणून वडील जास्त लाड करायचे? नाही, लाड वडिलांचा विषय नव्हता. पोलीसमध्ये होते, पोलिसी खाक्या, त्यामुळं एकतर वेळ कमी असायचा त्यांना, फार कमी आमच्या संपर्कात यायचे ते, पण ते कडक होते अच्छा. एकदम. आईपेक्षा त्यांनी वडिलांनी आम्हाला धाडशीपणा शिकवला, पण वर्षातून एकदाच मारायचे, पण ते वर्ष आठवणीत राहायचं. म्हणजे छडी लागे चमचम हे तुमच्या बाबतीत अगदी खरं होतं त्यावेळेला. छडी लागे चमचम विद्या येई गम गम. चम 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 चम. छडी लागे चमचम विद्या येई गम गम. चम 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 चम. हे गाणं ऐकलं की मला खात्री आहे माझ्याबरोबर आणि तुमच्याबरोबर बाकीचे सगळे कार्यक्रम ऐकणारे लोक सुद्धा आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये रमून गेलेले असतील. पण चोरगे सर, तुम्ही असं म्हणालात की आई शाळेत सोडायला जायची तेव्हा ती पुढच्या दाराने घेऊन गेली की ती यायच्या आधी मी मागच्या दाराने पुन्हा आत आलेलो असायचो. म्हणजे शाळेची आवड त्यावेळेला होती का नव्हती? आणि शिक्षण लहानपणी म्हणजे 3-4 वर्षाची जी एलपेंडे असते त्यावेळेसचा विषय होता. नंतर हळूहळू वरच्या वर्गात गेल्यावर ऑटोमॅटिक शाळेची आवड निर्माण होत गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबा करून देणं साही भावंडांना, हे आई अगदी वेळेवर करायची, चांगल्या पद्धतीने. तिची शिळी भाकरी असली तरी तिला टेस्ट होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन करताना आईला फार त्रास व्हायचा. भावंड शाळेत जायची, आम्ही सर्व शाळेत जायचो, पण ज्यावेळेस ड्रेस बदलावा लागायचा, ड्रेस शाळेचे घ्यावे लागायचे, त्या सगळे मोठ्या भावाचे धाकट्या भावाला, धाकट्या भावाचे परत धाकट्या भावाला, किंवा अल्टर केलेले कपडे, ठिगळ लावलेले कपडे अशीच घालायची वेळ होती. पण ते आम्ही आनंदाने, त्यावेळेस एवढं फार त्याला महत्व नव्हतं. शिक्षण घेणं आणि आनंदात राहणं हे त्यावेळेची पद्धत होती. खरं तर कार्यक्रमाची वेळ संपली आहे सर, पण आपल्या गप्पा अजूनही संपलेल्या नाहीयेत. आणि तुमच्या आई वडिलांच्या आठवणी, तुमच्या बालपणीचे किस्से ऐकण्यात आम्हाला अजूनही इंटरेस्ट आहे. तेव्हा श्रोते हो, या सगळ्या गप्पा आपण अशाच कंटिन्यू करणार आहोत, पण पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात राजेंद्र चोरगे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची. अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव
बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 114917 9920 114917. निर्मिती संकल्पना